पहिलीच घटना ही मुंबईत नाहीये आणि सर्व घटना मुंबईत अशा पद्धतीच्या घडलेल्या कॉलम्स जे तळमजल्यावरचे त्याच्यात बेकायदेशीररित्या फेरफार बदल केल्यानंच घडलेल्या आहेत। आपल्याला या आधीच्याही काही घटना आठवत असतील ज्यात अनेक निष्पापांचा बळी गेला होता। या घटनेतही तसंच दिसतंय। ज्यानं बदल केल्याचा संशय आहे तो स्थानिक शिवसेनेचा पदाधिकारी आहे। हॉस्पिटल त्यानं भाड्यानं दिलं होतं एका महिला डॉक्टरला, असा आरोप इथले स्थानिक रहिवासी करतायत। काय या सगळ्या प्रकरणी आता कारवाई होणार आहे महापालिकेकडून? महापालिकेकडून कारवाईची जे हे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। यामध्ये या एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे जे आहेत त्यांच्यावर महत्त्वाची कारवाई होईल, कारण त्यांच्या अंतर्गत हा जो परिसर आहे तो येतो। त्यांनी या प्रकरणी दखल घेणं गरजेचं होतं। ज्यावेळी तक्रारी झाल्या होत्या स्थानिक रहिवाशांकडून त्यावेळी त्यांनी दखल घेऊन या ठिकाणी व्हिजिट करणं गरजेचं होतं। त्याचबरोबर त्यांनी तिथल्या जे स्थानिक इंजिनियर आहेत, जे कर्मचारी आहेत त्यांना देखील व्हिजिटला पाठवून देणं गरजेचं होतं। परंतु कुठंतरी जे सुनील सितप आहेत, ज्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या दबावाखाली येऊन ही कारवाई जी आहे ती टाळाटाळ केलेली आहे। त्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत त्यांना भोगावे लागण्याची शक्यता जी आहे ती महापालिका वर्तुळाकडून सांगण्यात येते। परंतु हा सर्व जो निष्काळजीपणा आहे, जो ज्या पद्धतीनं ही जी बिल्डिंग आहे 4 माळ्याची, त्या ग्राउंड फ्लोअरला एखाद्या हॉस्पिटलचं काम सुरू असतं, संपूर्णतः स्ट्रक्चरल जे आहे ते बदलण्याचा प्रयत्न होतो, कॉलम तोडण्याचा प्रयत्न केला जातो, स्थानिक रहिवाशांकडून त्या विरोधात आवाज उठवला जातो, तरी देखील कोणीही महापालिका प्रशासन जे आहे त्याची दखल घेत नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो अशा प्रकारे भोगावा लागतोय। यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत, बरेच जण अजून ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। त्याचा आकडा कितीपर्यंत जाईल तो सांगता येत नाही, परंतु याला जो दोषी आहे तो राजकीय व्यक्ती आणि प्रशासनातले अधिकारी यांच्या संगनमतानं कशा प्रकारे एखादं काम इलिगली केलं जातं आणि त्याचा परिणाम जो आहे ते कशा प्रकारे भोगावा लागतो याचं हे ताजं उदाहरण आहे। ताजं उदाहरण असलं तरी भूतकाळात देखील मुंबईतल्या अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडलेल्या दिसून येत आहेत। ज्या स्ट्रक्चरल त्याच्यामध्ये फेरफार केल्यामुळे अनेक बिल्डिंग कोसळल्याची उदाहरणं आहेत, परंतु मुंबई महापालिका ही नेहमी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाईसाठी सामोरं जाते, कारवाईसाठी समोर येते, परंतु दुर्घटना अशा प्रकारे घडू नये यासाठीचं आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते कुठल्याही प्रकारे मुंबई महापालिकेचं कार्यरत नसल्याचं दिसून येतंय आणि त्यामुळेच एक कठोर कारवाई आता मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना घ्यावी लागणार आहे। त्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे, परंतु केवळ ही व्हिजिट जर त्या अगोदर जर तक्रार झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली गेली असती तर नक्कीच ही बिल्डिंग जी आहे ती वाचली गेली असती, परंतु सत्ताधाऱ्यांचा दबाव जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय। महापालिकेचे महापौर आता काही सांगत असले तरी कारवाई जरूर केली जाईल या, परंतु त्यांच्या पक्षाकडून कितपत कारवाई संबंधित पदाधिकाऱ्यांवर होतीये, कारण तो स्थानिक वजनदार नेता जो आहे तो सुनील सितप आहे, जो हॉटेल व्यावसायिक आहे आणि मुळात तो शिवसेनेचा असला तरी सर्व पक्षांशी संबंधित आहे, सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत। त्यामुळे तो त्याच्यावर कारवाई कितपत केली जाते, भाजप त्या संदर्भात कितपत पुढे होतं आणि राज्य सरकार कारवाई करण्यासाठी कितपत पुढे होतं ते पाहणं गरजेचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।